जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. शुभेच्छा फोनवर देऊ नकोस. माझ्या वेबसाईटच्या लॉन्चिंगला तुला यायचंय, लक्षात ठेव. अरे म्हणजे काय, नक्की येणार? एकटीने यायचं नाही, जोडीने यायचं. राजवीरना सांग. हो नक्की, आम्ही दोघं पण येऊ. शक्य नाही. परवा मी एक वेबसाईट लॉन्च करतोय आणि ती मला तुमच्या हस्ते लॉन्च करायची. त्याच्यामुळे मी तर येऊ शकत नाही, पण तुम्ही कुठे जायचं नाही. आमचा ज्वेलरीचा ब्रँड आहे आणि टॉप मोस्ट ब्रँड पैकी आम्ही आहोत. आम्ही आमच्या अपेक्स ज्वेलरीच्या ब्रँड अँबॅसेडरसाठी तुम्हाला साईन करायला हवं. तुम्ही मॅरिड असलात तरी हरकत नाही, पण तुम्हाला हे लग्न लपवावं लागेल. म्हणजे तुझ्या वेबसाईटचं प्रमोशन करायचंय ना? मग प्रमोशन साठी मॉडेल म्हणून जर का आपण मनूचा विचार केला तर? आई पण ताई तयार होईल का? मला असं वाटत होतं की तू जर का नितीशच्या कंपनीसाठी मॉडेलिंग केलंस तर, आणि तू जर का मॉडेलिंग केलंस ना त्याच्यासाठी, तर त्याला खूप खूप आवडेल. नितीश नवीन वेबसाईट लॉन्च करतोय ना? आई असं विचारत होती की मी त्याच्यासाठी मॉडेलिंग करेन का? मला असं वाटतं आधी आपण ऑफिसमध्ये जाऊ आपल्या वेबसाईट लॉन्चसाठी आणि मग नायगावला जाऊ नितीशकडे. मला फक्त दोन्ही ठिकाणी जाणं महत्वाचं आहे, बाकी काही नाही. वेबसाईट लॉन्च करायची? येस. मनवा प्लीज. एक मिनिट. ठीक आहे, पोहोचलो. काय झालं, कोणाचा फोन होता? ऍक्च्युली फॅक्टरीतून कॉल होता, तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झालाय. एक काम करतो, जाऊन येतो आणि मग आपण वेबसाईट लॉन्च करूया. बरोबर आहे तुझं. नाही, पण मलाही बरोबर वाटत नाहीये. हॅलो नितीश, आम्ही निघतोच होता. आय एम सो सॉरी, आम्हाला जरा उशीर झाला, पण आम्ही लवकरात लवकर पोहोचतो. ओके? या वर्षीपासून आपल्या घरी धुळवड साजरी होणार म्हणजे होणार. तुम्ही बघाच, मी राजवीरला धुळवड खेळायला लावते की नाही ते. हॅपी होली. तुम्हाला माहित नाही का, मला रंग नाही आवडत. मला काही माहित नाही, मी रंग लावणार म्हणजे. प्लीज. मनवा, अगं हा बघ रंग संपलाय. बाकीचे रंग आत आहेत ना, ते घेऊन ये बरं. हो. तुम्हाला माहिती आहे, अशी धुळवड मी कधीच खेळलो नाही. थँक्यू. माझ्या आयुष्यात असेच रंग भरत राहा. बोला दवे. कॉंग्रॅच्युलेशन टू अस. मला वाटलं नव्हतं एवढ्या कमी वेळात आपल्याला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळेल. खरं तर आपण ओपनिंग एकदम ग्रँड केलं होतं, त्यामुळे खूप लोक आपल्याला स्वतःहून अप्रोच करतात. आपले स्पॉन्सर सुद्धा वाढतात. येस. अँड द मेन थिंग इज दॅट PR. त्यामुळे लोकांकडून आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स येतोय. मला असं वाटतं की आता आपल्याला पुढच्या डील्स वरती फोकस करायला हवं. करेक्ट आहे, पण हे सगळं करत असताना आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे नीट लक्ष द्यावं लागणार आहे. डोंट वरी, मी आहे ना. ते सगळं काम तू माझ्यावर सोडून दे. सुष्मिता, मी जरा आता स्पष्टपणेच बोलतो. मी खरंच स्वतःला खूप लकी समजतो
कारण तू माझ्या बरोबर आहेस. आज तुझ्यामुळे मला हा दिवस दिसतोय आणि या सगळ्याचं क्रेडिट फक्त आणि फक्त तुला जातं. अरे किती वेळा 30-30 कसेट वाजवणार आहेस तू? खरंच. बरं ऐक, सुरुवात तर आपली एकदम चांगली झाली आणि आता आपण सक्सेसच्या ट्रॅक वरती आहोत आणि हे सक्सेस टिकवण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार. मेहनत तर घ्यावीच लागणार आहे आणि मेहनतीच्या बाबतीत मी अजिबात हलगर्जीपणा करत नाही हे तुला पण चांगलं माहिती आहे. येस, आय नो दॅट व्हेरी वेल. पण नितीश, हे तुझ्या एकट्याचं काम नाहीये आता, कारण तू एकटा काय काय हँडल करणार आहेस. क्लायंट झाल्या कारण लोकांच्या डिमांड सुद्धा वाढत आहेत आणि स्पॉन्सररला वेळेत रिस्पॉन्ड करणं खूप इम्पॉर्टंट. हे बघ, मला काय वाटतं, आपण आता मॅन पॉवर वाढवली तर? वाढवूयात ना, आपण आपली मॅन पॉवर वाढवूयात. पण आता इतर तू बाकीच्या कामांकडे लक्ष दे, बाकी सगळं मी बघतो. थँक्यू. आता तू म्हणतोयस तर ठीक आहे. एनी विच वेज यू आर द बॉस अँड बॉस इज ऑलवेज राईट. पण त्याआधी आपण खूप चांगले फ्रेंड्स आहोत. हा, फक्त फ्रेंड्स म्हणजे? अरे मस्करी करतेय तुझी. सो माय डिअर फ्रेंड, वेअर इज द पार्टी टू नाईट? पार्टी? ऑफकोर्स. अगं, पार्टीपेक्षा आपण आज डिनरलाच जाऊया कुठेतरी. ओहो, तर तुला मला डेटवर घेऊन जायचं प्लॅन आहे? तसंच समज. मी तुम्हाला न विचारता ऑफिसमध्ये नाही बोलायचं मला त्या विषयावर. तुम्ही क्लायंट नाही आहात, ऑफिसला येऊन प्रत्येक गोष्ट विचारायला. आय एम सॉरी राजवीर. अहो पण ते मीच सांगितले होते होर्डिंग्स काढायला. मला तर असं वाटतंय की नंदिनीचा नीट उपचार फक्त हॉस्पिटलमध्येच होऊ शकतो. त्या रायाने पण अनेकदा सांगितलं आरोहीला की नंदिनीला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवूया, पण ती ऐकतच नाहीये. म्हणते की प्रेमाने गोडी गुलाबीने मी तिला बरं करेन, हट्टच सोडत नाही. पण आई, मला तर असं वाटतंय की या सगळ्यावर एकच उपाय आहे, तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवूया. तुझ्यावर एक छोटी स्टोरी करायची होती, म्हणून जरा तुझ्याबद्दल आणखी जाणून घ्यायचं होतं. मी घरी येऊ? हा, नाही घरी नको. का? घरी यायला काय हरकत आहे? नाही घरी नको, कारण घरी मी एकटा आहे आज. एकटा तर एकटा, तसंही मला तुझ्या एकट्याशीच काम आहे, घरचे असो किंवा नसो. अरे तुम्हा दोघांना तिथे बसवलं होतं ना मी, तरी ती समिधा निघून कशी गेली? ड्युट्या करतात का झोपा काढता तुम्ही लोक? सॉरी साहेब, अहो आम्हाला खरंच कळलं नाही तिला डिस्चार्ज केव्हा मिळाला आणि ती केव्हा निघून गेली. म्हणून सांगत असतो, ड्युटीवर लक्ष ठेवा. एक गोष्ट लक्षात येत नाही, इतके दिवस कोमात असणारी ती मुलगी अचानक शुद्धीवर काय येते? दोघं तिथे असताना ते निघून काय जाते? ती मुलगी सापडेपर्यंत तुम्ही दोघंही घरी जायचं नाहीये, कळतंय का? हो सर. चला निघा. मग तुला काय वाटतंय, म्हणजे मधुराच्या मनात नेमकं काय आहे? तिला काय हवं काय? नाही ना, तिच्या मनात नेमकं काय चाललंय याचा मला खरंच पत्ता नाही आणि सध्या मी कम्प्लीट माझ्या कामावरती फोकस्ड आहे. अरे पण मग तुमच्या दोघांचं पुढे काय? आमच्या दोघांचं पुढे काय म्हणजे मी मधुरावर कोणत्याही प्रकारचं प्रेशर टाकलेलं नाही. तिचे निर्णय घ्यायला ती स्वतंत्र आहे आणि असंच असावं असं मला वाटतं. आदित्य, एक मिनिट. पण समजा या सगळ्यात तिने तुझ्याऐवजी वासूला निवडलं तर मग तुझं काय? बायको ही नवऱ्याची सावली असती आणि त्याप्रमाणेच आमचा पक्या तुझ्या त्या आबी बरोबर सावली सारखा असणार आहे.
बाक्या कधी बी कुठं बी त्याला गोळी घालणार. पुढं काय होणार? तू इथे येऊन राहणार आणि तुझा नवरा डागात जाणार.